दुसरा षटक ते म्हणजे कल्पेश यांचं काराव संघासाठी। कल्पेचा चेंडू लेग साइडला खूपच बाहेर, अंपायर सांगतात हा स्वेर चेंडूचा मार असेल। धाव संख्या मात्र 1 ने वधारते, धाव संख्या पोहोचेल ती 15च्या घरात। कमबॅक करावं लागेल मालेवाडी संघाला। खोदून काढण्याचा प्रयत्न बॅट्समनचा पुरेपूर प्रयत्न, परंतु त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण करतोय मालेवाडी संघ आणि एकच धावा समाधान मानावं लागते काराव संघाला। धाव संख्या 16। अकुट चेंडू टप्पा मात्र पॉइंट दिशेने मारला। हा जो क्षेत्ररक्षक आहे तो किती वयाचा असेल ते बघून घ्या मित्रांनो। मूर्ती लहान पण कीर्ती मान म्हणावी लागेल। खूप सुंदर त्याने चेंडू अडवला आणि सुंदर फेकही केली। मालेवाडी संघाने मात्र नवनिर्वाचित खेळाडू निर्माण करायला घेतलेत आपल्या संघासाठी। धन्यवाद समीर। या ठिकाणी उपस्थित आणि जाऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आउट, विकेटचं पतन होते। आणि या ठिकाणी श्री चिंतामण दादा मोहिते यांचं या स्पर्धेमध्ये शुभ आगमन झालेलं आहे। त्यांना देखील विनंती असली आपण या ठिकाणी व्यासपीठाकडे स्थानापन्न व्हायचं आहे। चिंतामण दादा मोहिते आपणास विनंती असेल, आपलं देखील या ठिकाणी शुभ सन्मान केलं जाईल। जागा निर्माण करतील मालेवाडी संघ, कमबॅक करण्याचा प्रयत्न। या ठिकाणी पाहुणे म्हणून मोतीराम दादा, काय सुंदर कॅच खेचले डॅनी यांनी आणि ह्या कॅच साठी मात्र मी त्यांना पारितोषिक 100 रुपयाचं बक्षीस माझ्याकडून त्यांना देईल। कमबॅक करतोय मालेवाडी संघ। तरी भलेही पहिल्या षटकात 14 धावा खर्च केल्या असतील डॅनी यांनी, परंतु आता मात्र कल्पेश कमबॅक करतोय। काराव संघाला आता बॅक फुटवर घालतोय। कुणाल आता आपली जागा घेतील, बघूया। कल्पेश तारले, कल्पेशने मालेवाडी संघाला। उलटा चेंडू, गलत चेंडू टाकला आणि त्याचप्रमाणे प्रहार सुद्धा केला या बॅट्समनने कुणाल याने आणि चेंडू मात्र तो सीमारेषे पार कणकणीत चौकार। एक चुकी असते ना मित्रांनो, ती मात्र धोकादायक ठरू शकते। कमबॅक करावं लागेल कल्पेशला, कारण धावांचा डोंगर वाढत चाललेला आहे। त्याचप्रमाणे तुम्ही गोलंदाजी सुरेख केलेली आहे, कारण विकेटचे तुम्ही भरपूर पतन केलंय ते म्हणजे काराव संघाचं। सुंदर फटका डीप कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये मारायला चेंडू, परंतु त्याचप्रमाणे सुंदर क्षेत्ररक्षण करतोय हा मालेवाडी संघ। 2 धावा रोखू शकत नाही, पण काराव संघाच्या धाव संख्या मात्र 2 धावांनी वधारते। धाव संख्या जाऊन पोहोचते ती 24च्या घरात। मला 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 24, 12चा स्ट्राईक रेट सरासरी ठेवला तो म्हणजे काराव संघ।
अंपायर टीम मीटिंग करून देऊ नका, सामने भरपूर खेळवायचे आहेत, कारण जेवढे लवकर सामने होतील तेवढा दोन्ही संघाचा आमचाही आयोजकांचाही फायदा होईल. तुमचं प्रोत्साहन तुमचं सहकार्य आम्हाला लाभलं पाहिजे, त्याप्रमाणे प्रत्येक संघाने खेळ करावा. तिसरा षटक हाताळतो विकी मालेवाडी संघाकडून. ठाकूर चेंडू सन्मान मात्र देतोय, भरपूर डोक्यावर मारतोय, डॅनीच्या वरून जातो हा षटकार. खूपच आखूड चेंडू टाकतोय विकी आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतोय हा फलंदाज काराव संघाचा. उंच पुरा फलंदाज, ताकदीचा फलंदाज. त्याचप्रमाणे आपला मात्र गोलंदाजामध्ये विकी याच्याकडे आहे आणि कमबॅक होतोय. जर एक षटकार काढला, दुसरा चेंडू मात्र निर्धाव चेंडू सांगता करतोय मालेवाडी संघाचा विकी गोलंदाज. परत मिड ऑफला मला गलीला मला चेंडू, म्हणजे प्रिन्स यांची सर आज चुकी होते, एक हाताने आडवण्याचा प्रयत्न, परंतु त्याचा फायदा मात्र काराव संघाला मिळतोय. एक धावेच्या ठिकाणी एक्स्ट्रा 3 धावा जातात, खणखणीत चौकार जातोय मित्रांनो. आणि बॅक तिसरा चेंडू मात्र ताकदीचा पुरेपूर फायदा, ताकदीचा पुरेपूर वापर करतोय हा कुणाल. मीटिंग थोडक्यात टीम मीटिंग म्हणावी तसं करावं लागेल आणि आपल्या बॉलिंग मध्ये व्हेरिएशन चेंज करावे लागतील, कारण धावांचा डोंगर वाढतोय आणि तो रोखावा लागेल. कुणाल हा बाहुबली फलंदाज आपल्या भारतात मात्र चौकार आणि षटकारांची आतषबाजी करतोय. धाव संघात जाऊन पोहोचते ती 40च्या घरात. चेंडू फसवा, चेंडू बाहेर टाकला, परंतु बीट झाले ते म्हणजे कुणाल समजलं गेलं नाही त्याने हा चेंडू, आणि निर्धाव चेंडू सांगता होते विकीच्या मार्फत. सुंदर शतक सांगतोय डॅनी, त्याचप्रमाणे सुंदर फेक त्यांनी झालेले. एक धावच्या धावावर समाधान मानावं लागतंय ते काराव संघाला, आणि धाव संघ झाले ते तब्बल
चौथा षटक हाताळेल हा गोलंदाज विनायक. परत एकदा विकी. स्वर चेंडूचा मारा करतोय हा विनायक. विकी मात्र विकी एक बलशाली फलंदाज दिसतोय. काराव संघाचा ज्याप्रमाणे त्यांची शरीर यष्टी आहे त्याप्रमाणे शॉट ही मारतोय. परत स्वर चेंडू अकूट टप्प्यात चेंडू त्याचप्रमाणे बाहेर टाकला पूर्णपणे आणि स्वेर चेंडू होतोय. 2 धावा मिळतात त्या काराव संघाला. पहिल्याही दोन्ही वाईटच्या. चेंडू जेव्हा मारला कुणाल विवेकने विकीने बघितला सुद्धा नाही. हा चेंडू पुढे जाईल. ठाणपणे जागेवर राहिले आणि कणकणीत चौकार एवढा आत्मविश्वास लागतो बॅटिंगवर आपल्या स्वतःच्या आणि चौकार जातोय. धावसंख्या मात्र काराव संघाची जोरदार फुलते. धावसंख्या झाली ती तब्बल 49. आता मात्र संधी निर्माण झाले. बघूया संधीचा फायदा करतो का हा क्षेत्ररक्षण, पण फायदा केलेला आहे. आता मात्र मोठा मासा गाळा लागलाय विकीच्या स्वरूपात. ज्याप्रमाणे त्यांची शरीरयष्टी उंच बरोबर हा तगडा फलंदाज, त्याचप्रमाणे त्यांनी फलंदाजी देखील केली. फटके जोरदार मारल्याने आपल्या संघाला काराव संघाला एका मोठ्या दिशेने वाटचाल करून दिली की असा हा विकी मात्र बाद होतोय आणि वाघासारखा मैदान सोडतोय.